सर, आता गोव्यामध्ये एस टी रिझर्वेशनमुळे वातावरण तापलेलं आहे आणि परवा सांग्यामध्ये प्रकार घडला. तरी सांग्याचे सध्याचे आमदार आणि बीजेपीचे अध्यक्ष यांना लोकांनी बीजेपीच्या कार्यकर्त्यांनी घेराव घातला. हे सगळे राजकारणावर तुम्हाला काय वाटतं? बीजेपीवर काय परिणाम होईल? सांगेचे प्रकरण जे झाले, सुभाष आयस मंत्री आसा, सो ताका भितरल्यान खबर आसा की सांगे एस टी जाता. एस टी ह्या इलेक्शनान हो मुख्यमंत्री करून घेताय, बीजेपी करून घेताय, एडवांटेज न्हू. तो गेलो कुर्चोरे ऑलरेडी. हो आमचो आहा कोण, दिनेश काब्राल, तेजेय सारखे ना. तो कोण आनी एकटो आहा रोहन, तो आसा. सो ह्या कन्फ्युजन ही बीजेपीक व्हडलो धोको आसा. प्रश्न जाता हांगासर कितें, ते खंय वयतले, ते कशें करतले, कशें जातले, हेच हात हें बरें आहा म्हणून ते आपले पासियेंस काडटात. तेजें कारण कितें? ओपोजिशन इज व्हेरी वीक. ओपोजिशन जर आयज मजबूत आसले ते घडा करून एक एकटो आपापली मस्ती करपाचो. पूण ओपोजिशन जेन्ना वीक आसता ते इट विल बी लायक जम्पिंग फ्रॉम द रिवर इनटू द सी, अशी परिस्थिती जातली. सो तेका लागून पूण एक गॅरंटी आसा, खळबळ जी भितर बीजेपीन आसा, मे बी बिकॉज ऑफ लँड कन्वर्शन, मे बी बिकॉज ऑफ एस टी रिझर्वेशन, मे बी बिकॉज ऑफ डिस्ट्रीब्युशन ऑफ टिकेट्स, मे बी बिकॉज ऑफ so many other factors, is definitely on its weakest wicket. All will depend how the opposition manipulates this to see that BJP is defeated. But if the opposition starts fighting the way they are fighting now, then they are out to kill the people of Goa who are frustrated and wanting this government to go. Thanks. Thank you, sir. Like, share, and subscribe.